दर आठवड्याला तुम चला. हॅलो, आमची संडेची सुरुवात झालेली आहे कृष्णवच्या पोलिओ डोसने. तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आमच्या गावामध्ये, तिथे पोलिओ डोस देण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आणि 2 बूंद जिंदगी के आमचे झालेले आहेत. हॅलो, वेलकम यू ऑल टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी ब्लॉग आता गाडीमध्ये स्टार्ट केलेला आहे. आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी ना जुन्नरचा बाजार असतो. तर बेसिकली सगळ्या आठवड्याचा भाजीपाला आम्ही या दिवशी आणत असतो. जुन्नरला चांगला भेटतो. सो चला, आता निघालेलो आहे भाजीपाला घ्यायला. दुपार आहे, ॲक्च्युली 1-1:30 वाजला आहे आणि खूप ऊन पण आहे. तर कृष्णव, त्रिशा सगळे झोपलेले आहेत. तर ते झोपलेत तर तेवढ्या वेळामध्ये मी पटकन आता भाजीपाला घेऊन येणार आहे. आणि यांना पण दुपारीच टाईम होता, त्याच्यामुळे आत्ताच चाललो आहे आम्ही. तर चला, आता जुन्नरला गेल्यावरती दाखवते भाजीपाला काय काय घेतोय वगैरे सगळं. आणि आजचा ब्लॉग मी तसा सकाळी स्टार्ट केलेला, कारण सकाळी कृष्णवला घेऊन पोलिओचा डोस द्यायला गेलेले. आज पोलिओ पण होता, तर ते पण सगळं झालेलं आहे. आणि चला, आता आपण भाजीपाला घेऊया, नंतर भेटतो तुम्हाला. चांगली आहे ना. करडई 2 द्या. किती झाले? करडई कशी आहे? 40 आणि हे 60, 100 आणि हे 40, 140. नको ना. स्कॅनर आहे का? भाजी कशी गो आई? मेथी 30 रुपये. एकदम भाव वाढवले एवढं. हा, कमी केले मावशी 10 रुपये. तर बाजारामध्ये आल्यानंतरच ना एका आजींकडे खूप छान अशा पालेभाज्या आम्हाला दिसल्या आणि त्याच्यामुळे आम्ही लगेच त्या पालेभाज्या घेऊन टाकल्या. आता पुढे चाललेलो आहोत. पुढे अजून काय भेटते बाजारामध्ये ते बघूया आणि मग त्याच्यानुसार बाजार घेतो. तर चला, तुम्ही पण बाजार फिरून घ्या आमच्यासोबत. हो बाबा, जेली घ्यायची का? कोथिंबीर घ्यायचं 1000 रुपये, 1000 रुपये. भेंडी चांगली गावरान. हे 25 ला चल काही. निम्म्या किमतीत. आज निम्म्या किमतीत आपण काय निम्म्या किमतीत द्यायला होतं. उद्या कुठं जायचं आपल्याला? उद्या कुठं जाते? उद्या बाजारात परत. अर्धा किलो बस. पावशेर पासून नको, अर्धा ना. गवार बस झाली. देऊ का पावशेर? कारली? ए, दोन पाण्यात द्या ना. 2 पाण्यात द्या ना. कसं आहे लसूण? कसं आहे? बघत आहे कोणता घ्यायचा. दर आठवड्याला तुमचीच नेतो. आयडिया तुम्हाला सांगते. तू उद्या रांधा वा, तेच ना. सकाळची मटकी समजा. हिरवा आहे ना. एकदम भारी माझी सावलीच्या बाजूचा असतो बाजारमध्ये. घ्यायला कसं आहे? लावलाय बाजार चांगले चांगले 70-80 तेजवाडी.
2 दे मग. जुन्नरचा आठवडी बाजार म्हणजे ना एकदम ताज्या भाज्या, फळं, पालेभाज्या, त्यासोबत कडधान्य, मसाल्याचे पदार्थ या सगळ्या गोष्टींचे इथे स्टॉल लागलेले असतात. आणि व्यापाऱ्यांसोबतच ना शेतकरी पण इथे आपापली दुकानं लावतात. तर खूप ताज्या सगळ्या प्रकारच्या भाज्या इथे भेटतात. आणि त्याच्यामुळेच ना रविवारच्या दिवशी आलं की खूप छान असा भाजीपाला इथे भेटतो. आणि त्याचसोबत इथे भाजी घेत असताना ना या मावशींनी आम्हाला त्यांच्याबरोबर एक 500 रुपयाच्या नोटीचा काय किस्सा घडला आहे ना तो सांगितलेला आहे. तर तुम्ही पण पुढे ऐका की त्यांच्यासोबत त्यांना काय अनुभव आला. म्हणजे बाजारामध्ये ह्या लोकांना दरवेळेस किती वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतील हे या गोष्टीवरून आम्हाला समजलं. वजन कॅरी बॅगला जपणार नाही ना. म्हणूनच पिशवी हे केली. ही काकडी पण द्या. किती करू, अर्धा करू का? हा हा. मग काकडी तुला हो घ्या ना ती खालची. हो खालची घ्या ना मग. कशी म्हटले ही 60 रुपये किलो. बघा बरं. एकच किलो ना. हा हा. काय संपलं? 6, 6, 5, 11, 10. बटाटे, ढोबळी आणि काकडी ना. हा 200 द्या. मिरच्या नको. नाही ना मावशी. नाही ना कॅश द्या ना. नाही ना कॅश. नाही ना मग. आता बाबांनी मला गेल्या रविवारी कोटी नोट दिली आणि मग ती आली ना अंगावर माझी. डोकं बनवट झालं ना. 210 ना. डोकं बनवट झालं. हो ना. असं 500ची नोट चेक करून बरं घे. फसवायचं तरी कोणाला गरीबाला. इथं आम्ही रुपया राहिलो काय मोठ्याला फसवलं तिकडं जाऊन पुढं. 50 रुपये. छान. आम्ही दुपारी आलेलो बाजार घ्यायला. किती वाजले? 1 वाजता. 1:30 वाजता. 2:30 वाजले. बापरे 2:30 वाजले. 1 तास झाले आम्हाला. आता दूध घेतो. तुम्हाला एक जुन्नर तालुक्याचं वैशिष्ट्य दाखवते ज्याच्यामुळे जुन्नर तालुका आमचा प्रसिद्ध आहे. ती गोष्ट आता तुम्हाला दाखवते. शिवनेरी किल्ला, शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला की जो आम्हाला रोज बघायला भेटतो आम्हाला. आणि इतिहास आमच्या घरावरनं पण दिसतो. आणि ही आहे आपली शिवजन्मभूमी. आणि इकडे समोर आहे लेण्याद्री. तिकडे नाही. हा इकडे ना. इकडे लेण्याद्री. तर आम्ही अशा एकदम पावन ठिकाणी राहतोय. तर आमचं सौभाग्य आहे. तर आता दूध घेतो इथे. आमच्या घरच्या गाईचं दूध सध्या थोडं कमी झालंय त्याच्यामुळे इथे जुन्नरमध्ये गोकुळचं दूध भेटतं. सो इथनं आता दूध घेतो. आणि रविवारच्या दिवशी ना खूप गर्दी असते जुन्नरला कारण बाजारचा दिवस असतो. खूप सारी लोक आलेली येतात म्हणजे बाजारच्या दिवशी. दूध आणि सो दूध आणि इथे त्रिशाला स्मूदी पण घेतली आहे. घरी आल्यानंतर दूध गरम करायला ठेवलं आणि काही दुधाचं मी पनीर करायला ठेवलेलं आहे. त्यासोबत भाजीपाला पण आता साफ करून ठेवायचा म्हणजे आठवड्याभर काही टेन्शन राहणार नाही. खूप पाऊस पडतोय संध्याकाळी. आता वाजले 6:30 आणि खूप पाऊस आला अचानक. आणि आमचा सगळा स्वयंपाक वगैरे पण झालाय. आणि आता लाईटची वाट बघतोय आणि अचानक खूप पाऊस आला. एकदम काळं झालंय आणि रस्त्यावरून पाणी चाललंय. दाखवते मी तुम्हाला. आणि मस्तपैकी बाजारातून करडईची भाजी आणलेली. करडईची भाजी, भाकरी, मिरचीचा ठेचा केलेला आहे आणि छान असं जेवणाचा बेत आहे. आणि पाऊस दाखवते आधी.
तर अशा प्रकारे छान असा आजचा आमचा रविवार गेलेला आहे. सकाळी कृष्णूचा पोलिओ डोस, नंतर आठवडाभराची तयारी, बाजारामध्ये गेलो, त्यानंतर संध्याकाळी अचानक आलेला हा पाऊस. त्याच्यामुळे वातावरण एकदम छान फ्रेश आणि थंडगार वाटते. गरमी एकदम निघून गेलेली आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुमचा रविवार कसा गेला मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.